Yes, all of you have marked your presenting. लास्ट लेक्चरला आपण जे काही शिकलो होतो त्याचा एक क्विक रिव्ह्यू घेऊया आपण. येस, एक न्यू लेसन तुमचा सायन्सचा स्टार्ट झालेला आहे. फर्स्ट लेसन आपण सुरू केलेला आहे, तर आपण त्याचा एक क्विक रिव्ह्यू घेऊया. ओके, जो काही भाग आपण शिकलेलो. द लिव्हिंग वर्ल्ड अडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन. ओके, आपण ज्या जगामध्ये जगतोय, जे पूर्ण जग आहे, वर्ल्ड आहे, त्यामध्ये राहणारे ऑर्गॅनिझम्स, वेगवेगळे ॲनिमल्स कशा प्रकारे त्या कंडिशनला ॲडॅप्ट होतात, कसं जुळवून घेतात, ते आपण पाहणार आहोत. ओके, सो आतापर्यंत आपण पाहिलेलं व्हॉट इज अडॅप्टेशन. येस, एनीवन विल टेल मी व्हॉट इज अडॅप्टेशन? येस, एनीवन? Yes, Anagha, put on your mic. Hello. Yes, tell. Gradual changes that takes place in various organs and life processes of organisms that enables them to live, feed, reproduce, and protect themselves from predators are called adaptation. Okay. And we have studied about some plants and how they adapt. Okay, the example was aquatic plant, that is lotus. ओके, लोटसचं एक एक्झाम्पल आपण शिकलेलो. आणि अजून काही aquatic प्लांट्स जे त्याची बॉडी कशी असते, थीन असतात. येस, स्टेम्स आर सबमर्ज, फ्लावर्स फ्लोट ऑन द सरफेस, मोस्टली स्लेंडर रिबन लाईक स्ट्रक्चर असतात, जे aquatic प्लांट्स असतात त्यांचे. आणि त्याचे जे स्टॉक आहे त्यामध्ये एअर स्पेसेस भरलेले असतात, जेणेकरून ते फ्लावर किंवा पान हे पाण्यावर वरती तरंगत राहील. येस, देन वी हॅव सॉ अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. त्यामध्ये आपण कॅक्टसचं एक्झाम्पल पाहिलेलं. येस, कॅक्टस काय करतं, कॅक्टसला लिव्स नसतात, पण त्यामध्ये एक फ्लेशी मटेरियलने कॅक्टस बनलेलं असतं आणि त्यावर एक वॅक्सी लेअर प्रेझेंट असते. आणि त्यामध्ये कॅक्टस मध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते, म्हणूनच डेझर्ट मध्ये कॅक्टस जिवंत राहू शकतं. देन वी हॅव सम सेम अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन. बर्फा प्रदेशात झाडं कशा प्रकारे असतात? येस, निमुळती उतरत्या टोकांची झाडं असतात, देवदार, काही सूचीपर्णी झाडं असतात, देवदार आणि पाईन सारखी, ती बर्फा प्रदेशात आढळतात. त्यांची रचना कशा प्रकारे असते, बर्फ जरी त्यावर पडला तरी ते बर्फ त्यांच्या पानांवर साचून न राहता खाली पडून जाते, अशा प्रकारे त्यांची रचना असते. ओके, इथपर्यंत आपण पोहोचलेलो लास्ट लेक्चर मध्ये. येस, नाव today we are going to continue with the lesson with the next part. Okay, so see, लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन, म्हणजेच जे जंगलात आढळणारे वृक्ष आहेत त्यांच्यामध्ये अनुकूलन कशा प्रकारे होतं, अडॅप्टेशन, ते स्वतःला त्यांच्या परिस्थितीसोबत कसं अडॅप्ट करून घेतात ते आपण बघणार आहोत. ओके, त्या अगोदर हे पिक्चर बघा, फॉरेस्टचं पिक्चर दाखवलं आहे. सांगा मला, एव्हरी प्लांट हॅज सेम लेंथ, सेम साइज, येस और नो? Every plant has same length and same size. Yes or no? No. Okay, good. Yes, anyone will tell me why is this so? Why is this so? असं का असतं? Every plant do not have same size or same height. Yes, Prathamesh? हॅलो टीचर. Yes, yes. टीचर, कारण ते जे झाड असतात ना, ते वेगवेगळ्या काळाला वेळेत लावलेले असतात, त्याच्यामुळे. Okay. Then anyone else? Yes, Deepika? Ma'am, Yes. forest reasons plants are grow tall to get sunlight. Very good. See, a variety of plants, trees, shrubs and herbs are found in forest. बघा,
जंगलात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडे बघायला मिळतात. मग ती झाडे कोणकोणती असतात? वृक्ष, ओके, ट्रीज, श्रब्स, छोटी छोटी झुडपं, हर्ब्स किंवा छोटे रोपटे, अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची झाडं एकत्र आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळतात. These plants compete amongst themselves for sunlight. मग ही झाडं काय करतात? या वनस्पतींमध्ये, या झाडांमध्ये सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी एकमेकांमध्ये एक प्रकारचं कॉम्पिटिशन चालू असतं. ओके, सो विल एनीवन टेल मी वाय प्लांट्स रिक्वायर सनलाइट? वाय प्लांट्स रिक्वायर सनलाइट? झाडांना सूर्यप्रकाशाची आवश्यकता का असते? येस दीपिका, टेल मी. मॅम येस. मॅम ते फोटोसिंथेसिस करतात आणि फोटोसिंथेसिससाठी सनलाईट खूप महत्वाची असते, त्यामुळे त्यांना गरज असते सनलाईटची. Okay, very good. Yes, plants are autotrophs. They produce their own food by the process of photosynthesis, and for photosynthesis they require more amount of sunlight. Okay, hence trees grow tall to get sunlight, and climbers and vines grow to a great height with the support of trees. बघा, जंगलात काय होतं? या ज्या वनस्पती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, त्यांच्यामध्ये सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्पर्धा चालू असते. बघा, जर आपण आपल्या बाल्कनीमध्ये गार्डन लावलं म्हणजे काही कुंड्यांमध्ये झाडं लावली, ते मॅक्झिमम किती असतात आपल्या बाल्कनीमध्ये? 5 to 10 कुंड्या आपण लावतो, बरोबर? आणि ती झाडं एकदम मोठी पण नसतात. आंब्याचं वगैरे झाड आपल्या बाल्कनीत आपण लावू शकतो का? नो. वडाचं झाड आपल्या बाल्कनीत आपण लावू शकतो का? नो. येस. मग त्या झाडांना ती झाडं सूर्यप्रकाश मिळवतात आणि त्यांच्यामध्ये स्पर्धा लागत नाही. पण जंगलामध्ये एकाच प्रकारची भरपूर झाडं असतात, बरोबर? आणि तसेच असेच भरपूर विविध वेगवेगळे प्रकारची झाडं आढळतात जंगलामध्ये, त्यामुळे ते एकदम दाटीवाटीने वाढत असतात आणि म्हणूनच सूर्यप्रकाश मिळण्यासाठी त्या सगळ्या वनस्पतींमध्ये स्पर्धा चालू असते. ओके, मग हा सूर्यप्रकाश मिळवण्यासाठीच या वनस्पती उंच उंच वाढत जातात आणि त्या उंच वनस्पतींच्या आधाराने ज्या वेली आहेत त्या सुद्धा वरती वाढतात. वेल एकटी वाढू शकते का वरती? नाही. वेल कुठल्या तरी गोष्टीचा सहारा घेऊ, ओके, तशी पुढे जाऊ शकते. येस. बघा, इथे दिसते का तुम्हाला? या प्लांटला बघा दाखवलेला आहे. ओके, वेट फॉर सम टाइम. Okay, sorry for the inconvenience. Where we were. Yes, we are the jungle, right? See. So, spring-like tendrils on the stems of some climbers is an example of adaptation. मग काही वेलींच्या खोडांवर तणाव असतात आणि ते तणाव म्हणजे खोडांचे अनुकूलन होय. बघा, तुम्ही पाहू शकता की वेल आहे, क्लाइंबर आहे, ती कुठल्याही आधाराशिवाय वरती जाऊ शकत नाही, बरोबर? जर ती तशी सोडून दिली तर ती मरू शकते. तिला जगण्यासाठी आधाराची गरज असते. म्हणून वेलीनं, क्लाइंबरने त्या कंडिशन मध्ये जगण्यासाठी हे एक प्रकारचं केलेलं अडॅप्टेशन आहे. ओके, यू गॉट अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. फॉरेस्ट रिजन मध्ये प्लांट्स कशा प्रकारे अडॅप्ट होतात समजलं तुम्हाला? ओके, ते सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढतात आणि काही वेली आहेत त्या वनस्पतींचा आधार घेऊन पुढे जातात, वर जातात. ओके, नेक्स्ट इज अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट. ओके, तर व्हॉट आर ग्रासलँड प्लांट? गवताळ प्रदेशात ज्या वनस्पती आढळतात त्यांना ग्रासलँड प्लांट असं म्हणतात. ओके, सी, diverse types of bushes and grasses are found in the grassland. जर गवताळ प्रदेशात आपण गेलो तर तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रमाणात बुशेस म्हणजे जी लहान छोटी खुरटी झुडपे असतात ती,
आणि ग्रासेस, गवताचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आढळतात. फायब्रस रूट्स ऑफ ग्रासेस प्रिव्हेंट सॉइल इरोजन. गवताचे रूट्स कशा प्रकारे असतात? फायब्रस म्हणजे हेअरी स्ट्रक्चर असतात, केसांसारखे असतात. जर तुम्ही गवत उपटून पाहिलं मातीतून तर त्यांच्या रूटचे स्ट्रक्चर तुम्हाला कसे दिसतील? फायब्रस रूट्सचा प्रेझेंट ऑन ग्रास, आणि ते काय करतात? जमिनीची धूप थांबवण्यासाठी मदत करतात. सॉइल इरोजन म्हणजे पावसाच्या पाण्याने जेव्हा जमिनीवरची माती वाहून जाऊ लागते तेव्हा गवताची मुळं ती माती धरून ठेवतात. ओके, हेन्स ते प्रिव्हेंट दी सॉइल इरोजन. जमिनीची धूप थांबवण्यासाठी गवताची फायब्रस मुळं खूप महत्वाची ठरतात. फॉरेस्ट इन द इक्वेटोरियल रिजन आर डेन्स. जे इक्वेटोरियल रिजन आहे, विषुववृत्तीय जो प्रदेश आहे त्यामध्ये त्यामधली जंगल ही दाट असतात. ओके, डेन्स म्हणजे दाट म्हणजे काय? तिथे मोठ्या प्रमाणात झाडांची वस्ती आढळते. Animals like tiger, elephants and deer can remain hidden in these grasses. मग हे गवत इतकं दाट असतं की त्यामध्ये वाघ, हत्ती आणि हरणासारखे प्राणी आरामात लपून राहू शकतात. However, grasses in cold regions are very short. पण थंड प्रदेशात जे गवत उगवतं ते उंचीने खूप कमी असतं, फार कमी असतं. Animals like the rabbits are found in such grasses. मग त्यामुळे सशासारखे प्राणी त्या खुरट्या गवतात म्हणजे छोट्या हाईटच्या गवतात राहू शकतात. Vast meadows are found in hilly areas as well as plains. मग जो डोंगर उतार आहे आणि जे पठारी किंवा मैदानी प्रदेश आहेत तिथे मोठ्या प्रमाणावर मिडोज म्हणजे कुरणे, जिथे प्राणी चरायला जातात, जिथे छोटं छोटं गवत आढळतं त्याला कुरण म्हणतात. ओके, तिथे वास्ट मिडोज काही पठारी प्रदेशात आणि काही डोंगराळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात. ओके, तर ग्रासलँड प्लांट मध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं अडॅप्टेशन शिकलात? येस, समजलं तुम्हाला अडॅप्टेशन इन ग्रासलँड प्लांट? कशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळ्या प्रकारचं गवत आढळतं आणि ते गवत प्राण्यांना लपण्यासाठी मदत करतं. येस, ओके. Next is the activity. Observe and note down the adaptations in the part of plants like potato, groundnut, yam, water hyacinth, aloe, acacia, carrot, onion, beet, bitter gourd, grapevine, etc. and other plant in your surrounding. Okay. काय सांगितलंय? बटाटा, भुईमूग, सुरण, जलपर्णी, कोरफड, तसेच बाभूळ, गाजर, कांदा, कारले, द्राक्षवेल, बीट या सगळ्या झाडांची झाडं कशा प्रकारे अडॅप्टेशन करतात ते आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. ओके, नेक्स्ट इज अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स. ओके, अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड. इंजेक्शन ऑफ फूड म्हणजे अन्न तोंडामध्ये घेणे किंवा अन्न ग्रहण करणे. मग प्लांट मध्ये प्लांट्सला तर तोंड नसतं. देन हाऊ द अडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स टेक प्लेस? बघूया आपण. अन्न ग्रहणासाठी, अन्न मिळवण्यासाठी वनस्पतींमध्ये कशा प्रकारे अनुकूलन झालेलं असतं ते पाहूया. ओके, सी, तुम्हाला इमेज दिलेली आहे, एक पिक्चर दिलेला आहे, दॅट इज कसकटा. व्हॉट इज कसकटा? अमरवेल. अमरवेल असं म्हटलं जातं. येस, बघा. Most of the plants are anchored in the ground and are autotrophic. ओके, बहुतेक वनस्पती या जमिनीवर असतात आणि मोस्टली ऑटोट्रॉपिक असतात. ऑटोट्रॉपिक इन द सेन्स दे मेक देअर ओन फूड. ओके, येस, फर्स्ट ऑफ ऑल tell me, is there anyone from Marathi medium? Yes, any student from Marathi medium? काही शब्द मला मराठी मधून सुद्धा वापरावे लागतील जर एनीवन इज फ्रॉम मराठी मीडियम. प्लीज लेट मी नो. All have science in English only? Okay, semi-English students also have science in English, right? Okay, okay, so no problem. ओके, ऑटोट्रॉपिक याला मराठी शब्द आहे स्वयंपोषी. ओके, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः बनवणारे.
However, plants like dodder crustata are parasitic. बहुतांश वनस्पती या ऑटोट्रॉपिक असतात, स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, पण अमरवेली सारख्या काही वनस्पती असतात त्या काय असतात, पॅरासायटिक. पॅरासायटिक इन द सेन्स विच डिपेंड्स ऑन अदर फॉर देअर फूड. ओके, ॲनिमल्स स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात का, नाही, ते अन्नासाठी दुसऱ्यांवर अवलंबून असतात. तशाच प्रकारे काही वनस्पती सुद्धा आढळतात ज्या पॅरासायटिक असतात. त्याचं एक्झाम्पल आहे डॉडर, दॅट इज अमरवेल. ओके, the plant body of dodder consists of yellow wire like stems. Do you have seen, anyone has seen this plant? अशा प्रकारचा प्लांट पाहिला आहे का तुम्ही? या प्लांटच्या बॉडीचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं, त्यावर येलो वायर लाईक स्टेम्स असतात. ओके, म्हणजे पिवळ्या रंगाच्या काड्यांसारखं खोडांचे जाळे असतात. ओके, जाळे असतात. मोस्टली झाडांचं खोड ब्राऊन रंगाचं असतं. या अमरवेलीला पिवळ्या रंगाचे वायर लाईक स्टेम्स असतात. इट इज लीफलेस अँड कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. या झाडा आणि ते तंतू असतात, वायर लाईक स्ट्रक्चर असतात. दे आर लीफलेस. या अमरवेलीला पानं नसतात, त्यामुळे ते फोटोसिंथेसिसचा प्रकाश संश्लेषणाची क्रिया कॅरी आउट करू शकत नाही. हेन्स दे कॅनॉट मेक देअर ओन फूड. ओके, फोटोसिंथेसिस करता येत नाही त्यांना बिकॉज दे आर लीफलेस and hence they are unable to make their own food. However, it has historical sucking roots for absorbing nutrients from the host plant. See, जरी त्यांना लिव्स नसले स्वतःचं अन्न स्वतः बनवण्यासाठी, तरी त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे रूट्स असतात, हिस्टॉरिकल म्हणजेच सकिंग रूट्स, जे होस्ट प्लांट त्यांनी त्यांच्यासाठी असणारा एखादा भक्षक वनस्पती, त्या वनस्पतीतील जे न्यूट्रिएंट्स आहेत, पोषक द्रव्य आहेत, ते ही अमरवेल ही वनस्पती शोषून घेते. ओके, with their historical roots, with the help of their historical roots. These roots penetrate up to the conducting vessel of the host plant to absorb water and food. ज्या प्लांटवर ही वेल आढळते, अमरवेल, त्या आधारासाठी राहिलेली ही वेल काय करते, तिच्याकडे अशा प्रकारचे रूट्स असतात ज्यांना सकिंग रूट्स म्हटलं जातं. ते रूट्स काय करतात, त्या आधारासाठी गेलेल्या झाडाच्या वेसल मध्ये, पूर्ण आतमध्ये पानांच्या शिरांमध्ये जाऊन पाणी आणि अन्न शोषून घेतात. ओके ओके, हॅव यू अंडरस्टूड अबाउट टस्कटा, that is dodder, how they perform their function? Have you understood? Okay. Yes, no needs to write the Marathi meanings. If you want, you can ask me. Okay, I know already the Marathi meanings. No need to write it in the chat box. For whom is my voice is breaking, please you can leave the class and join again. Okay, now fungi. What are fungi? Fungi do not have chlorophyll and cannot perform photosynthesis. Fungi is kind of बुरशी. मराठीमध्ये आपण त्याला बुरशी म्हणतो, त्याला fungi असं म्हटलं जातं. ओके, तुम्ही पाहिलं असेल, बुरशी ही व्हाईट कलरची असते मोस्टली, म्हणजे क्लोरोफिल नावाचं ग्रीन कलरचं द्रव्य त्यामध्ये प्रेझेंट नसतं. आणि फोटोसिंथेसिस साठी क्लोरोफिल इज mainly important substance is chlorophyll. फोटोसिंथेसिस नसल्यामुळे क्लोरोफिल प्रेझेंट नसल्यामुळे फंजाय फोटोसिंथेसिसचं फंक्शन कॅरी आउट करू शकत नाही. They obtain food from starchy foodstuffs like bhakri and bread. They have roots like fibers for absorption of food. मग ते त्यांचं अन्न कुठून मिळवतात? काही स्टार्ची सबस्टन्सेस, काही पिष्टमय अन्न पदार्थ असतात, भाकरी किंवा ब्रेड सारखे, त्यावर ही बुरशी
त्यामधून आपलं अन्न मिळवते. हाऊ? दे हॅव रूट लाईक फायबर्स. ओके, बुरशीला अन्न शोषून घेण्यासाठी मुळांसारखे तंतू असतात आणि त्याने ती भाकरी किंवा ब्रेड वरील न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करू शकते. येस, हॅव यू एव्हर फाउंड फंजाय? हॅव यू सीन फंजाय? Yes, anyone? Have you saw it? Yes. So you can say that have fibers, fibrous root-like structure. Okay, fungi have fibrous root-like structures, and with that root-like structures, it absorbs food. Okay, plants need nitrogen, phosphorus, and potassium for growth. झाडांना, वनस्पतींना वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम या घटकांची आवश्यकता असते. Plants that grow in soil which is deficient in nitrogen like Drosera, Venus flytrap, pitcher plant, etc. fulfill their need for nitrogen by consuming insect. मग वनस्पतींना जगण्यासाठी तीन घटक खूप महत्वाचे असतात. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. ओके, मग जर मातीत काही ठिकाणी मातीत नायट्रोजनची कमतरता असते, मग अशा मातीतली झाडे कशी जगतात? त्यांना पण नायट्रोजन पाहिजे जगण्यासाठी. मग ड्रॉसेरा, विनस फ्लायट्रॅप आणि पिचर प्लांट म्हणजे घटपर्णी, विनस फ्लायट्रॅप आणि ड्रॉसेरा यासारखे वनस्पती काय करतात? त्यांची नायट्रोजनची आवश्यकता, नायट्रोजनची गरज भरून काढण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी कीटकांचं भक्षण करतात. ओके, कीटक खातात त्या वनस्पती, इन्सेक्ट्स खातात. Adaptations are seen in these plants which serve to attract insects and hold them captive. बघा, तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे विनस फ्लायट्रॅपचं स्ट्रक्चर. मग या वनस्पतींमध्ये काय असतं? कीटकांना आकर्षित करण्यासाठी आणि ते कीटक पकडून ठेवण्यासाठी त्यांच्या पानांमध्ये किंवा फुलांमध्ये अडॅप्टेशन झालेलं असतं, अनुकूलन झालेलं असतं. ओके, इथे तुम्हाला डिटेल मध्ये दिलेलं नाहीये. ऍक्च्युली त्या पानांवर किंवा त्यांच्या फुलांवर स्टिकी सबस्टन्स असतात. ओके, स्टिकी सबस्टन्स असतात आणि त्यांच्या फुलांचा वास असा असतो की कीटक त्याच्याकडे खेचले जातात आणि ती फुलं आकर्षक सुद्धा दिसतात. बघा, ते झाड किती छान दिसतंय, ते आकर्षक दिसतं, आपल्या रेग्युलर झाडांपेक्षा वेगळं दिसतं. मग कीटक काय होतं? त्याकडे आकर्षित होतात आणि आकर्षित झाल्या त्या स्टिकी सबस्टन्सने त्यांचे पाय चिकटून राहतात आणि ही वनस्पती कीटकभक्षी असल्यामुळे, इन्सेक्ट खात असल्यामुळे, इन्सेक्ट कंझ्युमर असल्यामुळे ती वनस्पती ते कीटक गिळून टाकते, स्वतःमध्ये घेते. ओके, येस, क्लिअर? एनीवन हॅज एनी डाऊट टिल हिअर? आतापर्यंत शिकवलेलं सगळं समजलंय का? ओके, सो here they have given you a site. एक साइट दिलेली आहे बघा, नोट डाऊन करा. www.mbgnet.net यावर तुम्हाला अडॅप्टेशनशी रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळू शकते. ओके, येस. So now I will ask you some question based on whatever I taught just now. Okay, so tell me, what variety of plants we can see in forest? Yes, which type of plants or what variety of plants we can see in forest? Yes, who will tell me the answer? Yes, Pradyuman. Hello, ma'am. Yes, Trees, shrubs, and herbs. trees, shrub. Okay, it's shrub and herbs. Very good. Next is okay. The plants in forest region compete among themselves for what? The plants in forest region compete amongst themselves for what? Aditi? Hello. Yes. For sunlight. Okay, good. And what they require sunlight for?
What they require sunlight for? Yes, Deepika? Ma'am, Yes? for photosynthesis. Okay. Okay. Can anyone explain adaptation in grassland plants? How it took place? Adaptations in grassland plants. Yes, anyone? If you have to write a note on adaptation in grassland plants, what you will write? Yes? Yes, Deepika, you want to answer? You can unmute. Ma'am, Yes. diverse types of bushes and grasses are found in the grassland. Fibrous roots of grasses prevent soil erosion. Forests in the equatorial region are Equatorial. dense. Yes? Continue, dear. Yes, Deepika, you can continue. Ma'am, Yes, continue. animals like tiger, elephants, and deer can remain hidden in these grasses. However, grasses in cold regions are very short. Animals like the rabbit are found in such grasses. Vast meadows are found in hilly areas as well as plains. Okay, good one. Next is, tell me the example of parasitic plants. Yes, tell me the example of parasitic plants. Yes, anyone else? Okay, Prathamesh. Teacher, हाँ, tell. beaver, beaver, Yes, अजून. cat, cassata, cassata, Okay, अजून. Okay, anyone else? Anyone else? Which are the parasitic plants? Yes, Aditi. hello, Yes, say. Okay. hello, Yes, answer. dodder, Dodder and uh, C. Dodder, fungi, Drosera, Venus flytrap, pitcher are parasitic plant. Okay. Your next question is, which material plants mainly need for their growth? Which materials or which substances plants mainly need for their growth? Yes, Pradyuman? Hello, ma'am. Yes. Plants need nitrogen, phosphorus, and potassium for growth. Okay. Okay. Your next question is, uh, which how the plants fulfill their need of nitrogen if they didn't get any nitrogen from the soil? Yes. How the plants fulfill their need of nitrogen if they didn't get any nitrogen from soil? Yes, Anagha. Hello. Yes, By consuming insects. very good. Yes, they can fulfill their need of nitrogen by consuming insects. Very good. Okay, so you have understood till here. We will continue now. Okay, so here we have completed our
our adaptation in plant. Can anyone tell me which type of adaptations we saw in plant? कोणकोणत्या प्रकारचे adaptation पाहिले आपण plants मध्ये? Yes, anyone? You can tell in any language you prefer. Okay, Aditi? Anagha, please put off your mic. Yes, Aditi, tell me the answer. Hello. Yes. Adaptation in desert plants. Hmm. Adaptation in snowy region plants. Adaptation Yes. in forest region plants. Uh, Adaptation in grassland plants. And Yes. adaptation for ingestion of food in plants. Okay, good. Okay, now we are going to continue with adaptation in animals. Okay. Okay, first of all, tell me, you all have your FCC lecture at 9, right? Yes. Okay. Okay, so I will leave you before 10 minutes. Okay. See, adaptation in animals. आता आपण प्लांट्स मध्ये शिकलो adaptation, तशाच प्रकारे animals सुद्धा ज्या कंडिशन मध्ये राहतात त्या कंडिशनला अडॅप्ट होतात. बघा, आपणच थंडी असल्यावर एकदम वुलन क्लोथ्स घालतो, बरोबर. लोकरीचे कपडे घालतो का, तर आपल्याला आपल्या शरीराचं थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून. येस. उन्हाळ्यात आपल्याला डिहायड्रेशन होतं, तेव्हा आपण काही थंड पेय पितो का, कारण आपल्या शरीरातली पाण्याची कमी भरून निघावी म्हणून. येस, म्हणजे आपण काय करतो, त्या कंडिशनला अडॅप्ट होतो. तर तशाच प्रकारे काही अॅनिमल्सचे एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. हाऊ द adaptation in animal takes place. Yes, they have given you one activity. Make a list of animals in your surrounding. Compare the diversity of animals listed by your friends with your list. Discuss the habitat, food habits, characteristics of body structures like vertebral column, wings, gills, tails, etc. and prepare a chart. हे काय सांगितलंय तुम्हाला, तुमच्या आजूबाजूला आढळणाऱ्या, तुमच्या सराउंडिंग मध्ये मिळणाऱ्या जे काही अॅनिमल्स आहेत, जे काही प्राणी तुम्हाला दिसतात, तुम्ही पाहिले आहेत, ते त्यांची एक लिस्ट बनवायची आहे आणि तुमच्या फ्रेंड्सच्या लिस्टशी त्याची तुलना करायची आहे. कोणता अॅनिमल कुठे राहतो, काय खातो, पाठीचा कणा वर्टिब्रा कसा आहे, त्याला पंख आहेत का, गिल्स कल्ले आहेत का, टेल शेपूट आहे का. हे व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड एक्वाटिक अॅनिमल. जमिनीवर राहणारे प्राणी आणि पाण्यात राहणारे प्राणी यांच्यामध्ये तुम्हाला काय वेगळेपणा आढळून आला, हे सगळं स्टडी करायचं आहे. ऍज कम्पेअर्ड टू टेरेस्ट्रियल अॅनिमल्स, the skin and the body shape of aquatic animals appear to have undergone changes. बघा, जर तुम्ही जमिनीवरील प्राणी आणि पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना कम्पेअर केलं तर एक मोठा डिफरन्स दिसू शकतो तुम्हाला. स्किन आपल्या अंगावर खवला आहेत का, नाही. ओके, पण पाण्यात राहणाऱ्या फिशच्या अंगावर स्केल्स असतात, खवलं असतात, बरोबर. आणि बॉडीचा शेप सुद्धा बघा, फिशचा शेप निमुळता होत गेलेला असतो. फिशेस हॅव स्केल्स ऑन द स्किन अँड फिन्स ऑन बॉडी. बघा, फिशचा एक्झाम्पल दिलेला आहे तुम्हाला. माशांच्या त्वचेवर काय असतात, स्केल्स म्हणजे खवले असतात आणि त्याच्या शरीरावर पर सुद्धा असतात. बघा, याला हे फिन्स आहेत आणि जे खवलं आहेत त्याला स्केल्स म्हटलं जातं. आणि इथे तोंडाजवळ आहे ते आहे गिल. ओके. Their body tapers towards both its ends like a spindle. बघा, त्यांची बॉडी बघा, दोन्ही साईडला दोन्ही टोकांना त्यांच्या बॉडीचा आकार हा निमुळता होत गेलेला असतो. आपली बॉडी तशी आहे का, नाही. स्पिंडल शेपचे आहोत का आपण, नो.
गाय स्पिंडल शेपची असते का? नो. बैल स्पिंडल शेपचं असतं का? नो. ओके. फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ नोज. फिश ब्रीदिंग करण्यासाठी, श्वसनासाठी गिल्सचा वापर करतात. ओके. त्यांना नाक नसतं, नाकाऐवजी कल्ले असतात आणि ते गिल्सचा म्हणजे कल्ल्यांचा वापर श्वसनासाठी करतात. Their eyes have transparent eyelids. त्यांच्या ज्या पापण्या असतात, eyelids असतात त्या ट्रान्सपरंट असतात, पारदर्शक असतात. ओके. They have air bladders within the body to help them to float. प्राण्यांच्या शरीरात हवेच्या पिशव्या असतात. बघा, तुम्ही कधी मोठा मासा कापलेला पाहिला आहे का? सांगा मला. मोठा मासा कापलेला पाहिल्यावर त्यामध्ये आतून फुग्यासारखं स्ट्रक्चर निघतं. कोणी कोणी पाहिलं आहे? सांगा मला. हॅव यू सीन? येस, एनीवन? आपण जेव्हा मोठे मासे अख्खे कापतो तेव्हा त्याच्यामध्ये फुग्यासारखं स्ट्रक्चर निघतं. ते फुग्यासारखं स्ट्रक्चर म्हणजेच हवेच्या पिशव्या असतात. ओके. हवेच्या पिशव्या असतात ज्याने फिशला पाण्यामध्ये तरंगण्यासाठी मदत होते. दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम फ्लोट. हवेच्या पिशव्या असतात त्याच्या शरीरात ज्याने मासा हा पाण्यावर तरंगू शकतो. ऑब्झर्व द बॉडीज ऑफ द फ्रॉग, डक अँड टॉर्टॉइज. जर तुम्ही बेडूक, बदक आणि कासव यांच्या शरीराची रचनेचं निरीक्षण केलं, of what use are their legs to these animals? मग पायांचा या सगळ्यांना काय उपयोग होतो? What helps frogs to breathe underwater? बेडूक पाण्यात असताना कशाद्वारे श्वसन करतो? Of what use are the long hind legs of frog? लांब मागच्या पायांचा बेडकाला कशासाठी वापर होतो? Why doesn't a duck get wet in water? बदक पाण्यात असताना भिजत का नाही? येस, सांगू शकता तुम्ही या प्रश्नांची उत्तर मला? येस, एनीवन? ओके. सो अनघा विल टेल. टेल हॅलो अनघा. येस. मॅम, सगळ्या प्रश्नांची उत्तरं सांगायची. You know everything? येस. Yes, now tell. ओके. फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे all the three animals, that is the frog, duck and tortoise, use their legs for locomotion and swimming. Then Okay. second question, when in water frog breathes with the help of skin. Then Yes. third question, when on land frog uses its hind legs for jumping. When in water the same legs are used for swimming as oars. Okay. Fourth question, water flows off from the waxy layer of feathers and thus duck does not get wet even in water. Okay. So all of you have understood? All of you have agreed with Anaga's answers? Yes, she had answered very well. All of you have agreed with that answer? Yes. Okay. Good, Anagha. Next, see. As the frog and duck have webbed toes, they can use their legs like oars. बघा, इथे बघा वेब्ड लेग्स म्हणजे बघा पायांच्या मध्ये जॉईनिंग दिसते तुम्हाला. येस, बदकांच्या पायांमध्ये अशी जॉईनिंग असते, त्याला पडदे म्हटलं जातं. पडदे असतात काही प्रकारचे. ओके. मग बेडूक आणि बदक यांच्या पायांमध्ये पडदे असतात म्हणून ते त्याचा वापर ओर म्हणजे आपण होडी चालवताना वल्हे वापरतो ना, त्याला ओर असं म्हणतात. मग त्या वल्ल्याप्रमाणेच बदक आणि बेडूक त्यांच्या पायांचा वापर पाण्यामध्ये पोहण्यासाठी करत असतात. ओके. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी feathers ऑफ बर्ड्स लाईक डक अँड वॉटर हेन. मग जी पाणकोंबडी असते आणि बदक या प्राण्यांचे पंख वॅक्सी लेअर असते, तेलकट भासतात आपल्याला ते पंख, त्यावर पाणी टिकून राहत नाही. Webbed toes, slippery smooth skin and a triangular head help frog to swim easily through water. मग बेडकाच्या शरीराची रचना कशी असते? त्याच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात, वेब्ड लेग
पायांच्या बोटांमध्ये पडदे असतात. त्याची त्वचा काय असते? चिकट असते, स्मूथ, गुळगुळीत असते. ओके. आणि त्याचं डोकं कसं असतं? ट्रायंग्युलर शेप, म्हणजे त्रिकोणी आकाराचं असतं. या सगळ्या शरीर रचनेमुळे बेडकाला आरामात सहजरित्या पाण्यात पोहता येतं. They can live on land as well as in water due to their ability to breathe through the skin in water and using the nose and lungs on land. मग बेडूक काय करतो? बेडूक पाण्यामध्ये आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी कसा राहू शकतो? कारण पाण्यात असताना किंवा जमिनीखाली असताना बेडूक काय करतो? त्याच्या स्किनद्वारे रेस्पायरेशन करतो. त्याची जी त्वचा आहे तिच्याद्वारे श्वसन करत असतो आणि जमिनीवर असताना त्याचा नाक किंवा फुफ्फुसांद्वारे लंग्सद्वारे तो श्वसन करत असतो. The typical colors of a frog's back help it to hide among grasses. मग तुम्ही बेडूक पाहिला असेल तर तो मोस्टली पोपटी, हिरवा, येलो अशा रंगाचा असतो. त्यामुळे तो आरामात गवतामध्ये लपू शकतो आणि तो स्वतः त्याचा भक्ष्य करणाऱ्या शिकाऱ्यांपासून तो वाचू शकतो. Make a list of the names of some other amphibians you know and study their adaptation. Okay? Can anyone tell me one amphibian? Amphibian म्हणजे काय? उभयचर, जे पाण्यात सुद्धा राहू शकतात आणि जमिनीवर सुद्धा राहू शकतात. मग अशा प्राण्यांची नावं कोणी सांगणार का मला? येस प्रद्युम्न. Hello, ma'am. येस. Crocodile, turtle. Okay. Okay. So, okay. Now you have to answer my questions. Your questions are: explain the structure of fish body. Explain the structure of body of fish. Yes. फिशच्या बॉडी स्ट्रक्चरला एक्सप्लेन करायचं आहे. येस दीपिका. Ma'am, Yes. Answer. fish have fins, scales and gills. Scales and gills help to him breathe in water, and fins help to him uh, swim in water. Okay. And you have to explain the structure also. Yes. Anyone? Explain the structure of body of fish. How it is. Yes. Okay. Aditi, tell. Hello. Yes. Tell. Fishes have scales on the skin and fins on the body. Their body tapers towards both its end like a spindle. Fish breathe with gills instead of a nose. Their eyes have transparent eyelids. They have air bladders within the body to help them to float. Okay. Good. Yes. Tell me structure of frog and how it adapt to aquatic and terrestrial environment. Structure of body structure of frog and how it adapt to both terrestrial and aquatic environment. Yes. Frog. Okay. Pradyumna. Hello, ma'am. Yes. Answer. Frog have a webbed toes and they breathe by use their skin in water, and l- on land they use their nose and lungs. Yes. Ajun. Yes. Anyone else? Anyone else? Okay. Anagha. Hello. Yes. Answer. Frog can survive on land as well as in water. When in water, the webbed toes, slippery skin, and triangular head
helps in swimming efficiently in water. When on land, it can leap with the help of strong hind legs. The color on the back helps it to hide among the grasses. It can catch insects with a long sticky tongue. When in water, it breathes through its slimy skin, and when on land, it breathes through nares or nostrils and with the help of lungs. Therefore, it is called an amphibian. Okay. Deepika will tell me now adaptation of duck to its environment. Adaptation of duck to its environment. How the duck Ma'am, gets adapt. Okay, answer. ma'am, Yes. as the frog and duck have webbed toes, they can use their legs like oars. Water flows off the waxy feathers of birds like duck and water hen. Okay. Okay, next is adaptation in forest and grassland animals. Okay, adaptation in forest and grassland animals. बघा जंगलात आणि गवताळ प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांमध्ये अनुकूलन कशा प्रकारे होतं. Carnivorous animals like the wild duck, fox, tiger, and lion have strong legs to run fast and capture their prey. They have claws and their canine teeth are sharp and pointed. What is the function of such teeth? Okay, we have learned this in yesterday's lecture. Yes? बघा जे काही मांसाहारी प्राणी आहेत जंगलात जंगली कुत्रा, कोल्हा, वाघ, सिंह यासारखे काही मांसाहारी प्राणी आहेत ते काय करतात त्यांचे पाय एकदम स्ट्रॉंग असतात आणि त्यांचे नखे सुद्धा त्यांना नख सुद्धा असतात. तेच मोठे नखे असतात. शार्प अँड पॉइंटेड टीथ सुद्धा असतात आणि त्यामुळे ते त्यांच्या भक्ष्याला पटकन पकडू लगेचच पकडू शकतात. Tigers have padded paws. This enables them to silently stalk their prey and capture it easily. The eyes of predatory carnivores are located in the front of this head. It helps them to spot their prey from a long distance. बघा वाघाच्या पायावर जर तुम्ही पाहिला असेल तर तो त्याच्या तळव्याला गादीसारखा स्ट्रक्चर असतं त्यामुळे तो जसा चालतो त्याने हळू चाल केली की त्याच्या खाली येणाऱ्या गोष्टींचा आवाज होत नाही आणि तो आला आहे याची चाहूल सुद्धा भक्ष्याला लागत नाही आणि सहजरित्याने त्याला त्याचे भक्ष्य पकडता येते. ओके आणि जे मांसाहारी प्राणी असतात मोस्टली त्यांचे डोळे असतात ते ते डोळे त्यांच्या डोक्याच्या निमुळत्या बाजूला समोर आलेले असतात त्यामुळे दूर अंतरावर असलेले भक्ष्य सुद्धा त्यांच्या लगेचच नजरेत पडू शकते. The eyes of herbivore are below the forehead, on other side of the head. This gives them wide angle vision which helps to protect them from predator. दुसरीकडे शाकाहारी प्राण्यांचे डोळ्यांचे स्थान हे कपाळाच्या खालील बाजूला असते. ओके त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणाचा परिसर दिसू शकतो आणि शत्रूपासून बचाव करण्यासाठी त्यांना त्यांचे डोळे मदत करू शकतात. Their legs are long and tapering with strong hooves which enables them to run fast taking long leaps. मग या शाकाहारी प्राण्यांचे पाय निमुळते आणि बारीक असतात आणि त्यांचे जे खूर असतात पायाचा खालचा भाग तळवा खूर खूप मजबूत असतो त्यामुळे त्यांना वेगाने उड्या मारता येतात आणि धावता येतं. Their long and freely moving ears can receive sounds from long distances and freely and different directions. त्यांचे कान हे हलणारे असतात आणि दूर अंतरावरील आवाज घेऊ शकतात. ओके आणि वेगवेगळ्या दिशांचाही आवाज ते लगेचच घेऊ शकतात. Deer and black bucks have colors that merge with their surrounding. Their teeth are strong for chewing tough plant material. हरिण आणि काळविटाचा रंग हा त्याच्या आजूबाजूला तो ज्या झाडांमध्ये राहतो त्या झाडांसारख्या रंगाचाच असतो त्यामुळे तो शत्रूला लगेचच दिसत नाही आणि वनस्पतींची खोडं चावून खाण्यासाठी त्यांना मजबूत दात दिलेले असतात. ओके सो हु विल आन्सर व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॅनाइन्स. Carnivorous animal have canines, teeth. Teethचे प्रकार, 4 types of teeth we have in that canines. What are carnivores use canines for? Yes, Pradyumna. Hello, ma'am. Yes.
Carnivorous animals use canine teeth for tearing the animal, and canine teeth are very sharp and pointed. Okay. Okay. So, all of you have understood adaptation in forest and grassland animals? Yes? You all have understood aquatic animals आणि adaptation in forest and grassland animal पर्यंत आपण शिकलो आहोत. Okay? So, your homework will be uploaded. You can see, or other, okay. Else I will upload it on your WhatsApp group. Okay? So, bye bye everyone. Here we are stopping, and you all can leave the class. Bye bye. Good night. Have your CC class well. Bye. Bye, ma'am. Bye. Take care. Bye. Bye bye. Bye everyone. Take care. Yes, everyone. Please leave the class now.